टॅक्स आपल्या, तुम्हाला माहिती आहे का, सरकार घेते कर आपल्याकडून घेतात. आणि त्या कराचं काय करतात, माहित आहे का तुम्हाला? त्या कराचं काय करतात? सरकार आपल्याकडून कर घेते म्हणजे आपल्याकडून आपल्या उत्पन्नाचा किंवा आपण एखादी वस्तू खरेदी केली त्याच्याबद्दल आपल्याकडून कर घेते. कर म्हणजे पैसे घेते. आणि त्या पैशाचा वापर करून आपल्याला काय करते माहितीये का, वेगवेगळ्या सुविधा देते. जसं आता तुमच्या शाळा चालतात है ना, किंवा हॉस्पिटल्स चालतात, किंवा रस्त्याचं काम असतं, किंवा वेगवेगळ्या आणखी सुविधा असतील, ट्रेन सुरू, नवीन कोणत्या गोष्टी आणायच्या आहेत, नवीन कोणती आपल्या देशामध्ये सुविधा आणायची आहे, तर त्याच्यासाठी लागणारा जो पैसा आहे ना, तो सरकार कुठून घेतो? सरकार कुठून मिळवतं? आपण भरलेल्या करातून. आपण जो कर भरतो त्या करातून आपल्याला या सर्व सुविधा दिल्या जातात. कळलं का? आता हे कर जे आहे ते दोन प्रकारचे आपल्या देशामध्ये सध्या कर आहेत, एक प्रत्यक्ष कर आणि एक अप्रत्यक्ष कर. बघा तुम्हाला स्क्रीन मध्ये दिसत असेल तर आयकर असा आपल्या शब्द, आयकर म्हणजे इन्कम टॅक्स असा आपल्याला एक भाग आहे. इन्कम टॅक्स म्हणजे आयकर, आय म्हणजे उत्पन्न किंवा आपण जे वर्षभरात कमवतो ते पैसे, त्याला आय म्हणतात, म्हणजे इन्कम म्हणतात. आणि त्याच्यावर सरकारने बसवलेला कर म्हणून आयकर. ठीक आहे. आता आयकर जो आहे ना तो आपल्या उत्पन्नावरील कर आहे. कशावरील कर आहे? आपल्या उत्पन्नावरील कर आहे. उत्पन्न म्हणजे आपण वर्षभरात जेवढे पण आपले पगार आहे त्या पगारातून मिळणार, किंवा वेगवेगळ्या काहींचा, आता आपण मिडल क्लास असल्यामुळे, आपण मध्यमवर्गीय असल्यामुळे आपल्याला जे उत्पन्न आहे ते आपल्या फक्त पगारातून मिळणार आहे. म्हणजे आपण महिनाभर काम करतो त्याचा जो पगार मिळतो तेच आपलं उत्पन्न आहे. पण काही लोक काय करतात, वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे नोकरी पण करत असतात, त्याच्याबरोबर काहींचा जमीन असते किंवा काही त्यांचं वेगळी प्रॉपर्टी असते, त्याच्यातून पण त्यांना उत्पन्न मिळत असतं. बिझनेसेस असतात त्याच्यातून पण त्यांना उत्पन्न मिळत असतं, है ना. मग असं सगळं उत्पन्न एकत्र केलं जातं. सगळ्या माध्यमातून मिळणारं जे उत्पन्न आहे, पैसे जे आहेत ते एकत्र केले जातात आणि त्याच्यावर आपल्याला कर भरावा लागतो. कळते का? आता 20,000 असेल, 20,000 हा महिन्याचा जर पगार असेल तर मला सांगा की त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न किती असेल? मासिक उत्पन्न जर 20,000 आहे, मासिक म्हणजे महिन्याचं, तर त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न किती असेल सांगा बघू, कोण सांगेल? वार्षिक म्हणजे वर्षाचं किती असेल? समजा एखादा व्यक्ती आहे, ए व्यक्ती आहे, ए म्हणजे काहीतरी त्याचं नाव आहे, ए समजा ए व्यक्ती आहे, त्याचं मासिक पगार, मासिक उत्पन्न म्हणजे त्याच्या पगारातूनच त्याला उत्पन्न मिळतंय, म्हणजे पैसे मिळतात, ते समजा 20,000 रुपये. तर त्याचं वार्षिक उत्पन्न किती असेल? वार्षिक उत्पन्न वर्षाचं किती असेल मिळून उत्पन्न? हे मासिक म्हणजे महिन्याचं आहे, एका महिन्याचं. मग वर्षाचं किती असेल? काय करायचं वार्षिक उत्पन्न काढण्यासाठी? कोणाला सांगता येईल का? वार्षिक उत्पन्न मिळवण्यासाठी काय करायचं? बघूया कोण बरोबर सांगतं. सांगा बघू, वार्षिक उत्पन्न किती असणार त्या व्यक्तीचं? एक ए व्यक्ती आहे, त्याचं महिन्याचं उत्पन्न, इन्कम 2,00,000. हा किती? 2,40,000. कसं शोधायचं? वार्षिक उत्पन्न कसं शोधायचं? 12ने गुणायचं, बरोबर. कारण 12 महिने असतात वर्षामध्ये. एका महिन्याचा 20,000 पगार असेल तर 12 महिन्याचा जर वार्षिक म्हणजे वर्षाचं, वर्षामध्ये महिने 12, मग 12ने मासिक उत्पन्नाला गुणायचं, म्हणजे तुम्हाला एवढं उत्पन्न मिळणार, 2,40,000. आता हे जे वार्षिक उत्पन्न आहे
या वार्षिक उत्पन्नावर आपल्याला कर भरावा लागतो. म्हणजे आपण आयकर जो भरणार आहे तो याच्यावर भरणार आहे. ठीक आहे. आता काही लोक काय करतात, आपण जे वर्षभरात कमवतो ते तर आपण आर्थिक नियोजन बघितलं. आर्थिक नियोजनामध्ये आपण काही पैसे खर्च करतो आणि उरलेले पैसे गुंतवतो कुठेतरी. म्हणजे कोण शेअर्स मध्ये टाकणार, कोण पोस्टामध्ये, बँकांमध्ये असं आपण, किंवा आपण एखादं घर घेतलं तर घराचा हप्ता जातो, गाडी घेतली गाडीचा हप्ता जातो. तर अशा काही गोष्टी. पण गाडीच्या हप्त्यावर आपण टॅक्स त्याच्यावर बसणारच आहे, ते टॅक्स फ्री नसतं. पण घर घेतले तर घराचा हप्ता आहे. तर असं वेगवेगळ्या ठिकाणी आपले पैसे जात असतात. तर ते जे आपण कुठे कुठे गुंतवलेत की नाही पैसे, ते आधी याच्यातून वजा करायचे. आता समजा ए या व्यक्तीने कुठेच गुंतवले नाही, म्हणजे त्याने कुठेच गुंतवणूक केली नाही, हे त्याचं वार्षिक उत्पन्न आहे आणि हेच त्याचं करपात्र उत्पन्न आहे. दोन प्रकारचे उत्पन्न असतं. एक वार्षिक उत्पन्न म्हणजे वर्षभराचा पगार, आणि दुसरं तुम्ही जर कुठे कुठे पैसे जर गुंतवत असाल तर ती जी गुंतवणूक आहे ती याच्यातून वजा केली जाते. या वार्षिक उत्पन्नातून ती वजा केली जाते. म्हणजे समजा हा ए व्यक्ती जो आहे तो ए व्यक्ती समजा 10,000 कुठे पोस्टात त्याने ठेवलेले आहेत, 10,000, किंवा एनएससी सर्टिफिकेट काढलेलं आहे, किंवा पीपीएफ मध्ये भरलेले आहेत, प्रायव्हेट प्रोव्हिडंट फंड मध्ये भरलेले आहेत. असं वेगवेगळ्या ठिकाणी त्याने समजा गुंतवणूक केलेली आहे. दोन्हीकडे समजा त्याने 10,000 भरलेले. तर आता याची एकूण गुंतवणूक जी आहे ना ती काढायची, किती असणार, आणि त्यांनी गुंतवणूक केलेली आहे. मग एकूण गुंतवणूक किती आहे त्याची, 10,000 एनएससी म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट मध्ये आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये टाकलेले आहे. पीपीएफ म्हणजे तुमचं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ते पैसे गुंतवू शकता. तर असे जे गुंतवणूक केलेले पैसे आहेत ते आपल्या एकूण वार्षिक उत्पन्नातून वजा होतात. आणि याला आपण, हे जे एकूण आपण गुंतवणूक करतो ना त्यालाच वजावट असं म्हणतो आपण. वजावट का? कारण ते त्याच्यावर तुम्हाला कर बसणार नाही, ते वजा करून टाकायचे. वार्षिक उत्पन्नातून ही जी तुमची बचत किंवा गुंतवणूक असते ती वजा करायची. एकूण वजावट जी आहे ती 20,000ची आहे. हे 10,000 आणि हे 10,000 म्हणजे एकूण वजावट 20,000. आता ही वजावट जी आहे ती वार्षिक उत्पन्नातून वजा करायची, कारण तुम्ही जिथे पैसे गुंतवले त्या पैशावर तुम्हाला कर बसत नाही. मग जर कर आपल्याला कमी करायचा असेल, काही लोकांना कर कमी करण्यासाठी, हा इन्कम टॅक्स कमी करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात, की जेणेकरून तेवढं उत्पन्न, एकूण उत्पन्नातला काही भाग बाजूला होईल, म्हणजे त्याच्यावर आपल्याला कर भरावा लागणार नाही. कळतंय की नाही? काही सरकार काय करतं, आपलं जेवढं वार्षिक उत्पन्न आहे त्या सगळ्यावर मला कर भरावा लागतो की लागत नाही? सर्व किमतीवर, सर्व माझं जेवढं पण वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यावर मी कर भरत नाही. तर सरकारने मला सूट दिलेली आहे की काही ठिकाणी तुम्ही जर पैसे गुंतवले तर ते तुमच्या करपात्र रकमेतून, तुमच्या वार्षिक उत्पन्नातून वजा होतात. म्हणजे 2,40,000 तर त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न आहे, तर 2,40,000वर तुम्हाला त्या व्यक्तीला कर नाही बसणार. तर जर त्याने कुठे गुंतवलेले पैसे आहेत तर ते त्याच्यातून वजा होतात आणि उरलेली जी रक्कम आहे त्याच्यावर मग कर बसवला जातो. म्हणजे जी करपात्र रक्कम आहे, वार्षिक उत्पन्न तर 2,40,000 आहे, पण वजावट 20,000 असल्यामुळे ज्याच्यावर कर बसणार ती किंमत किती असेल, ज्याच्यावर सरकार आपल्याला त्या व्यक्तीला कर बसवेल, ए व्यक्तीला, ते किती असेल, 2,40,000 वार्षिक उत्पन्न आहे आणि 20,000 वजावट आहे. मग आता करपात्र उत्पन्न किती असणार त्या व्यक्तीचं? करपात्र म्हणजे ज्याच्यावर आता तो कर भरणार आहे असं उत्पन्न किती असणार? तर करपात्र उत्पन्न काढण्यासाठी तुमचं वार्षिक उत्पन्न, एकूण वार्षिक उत्पन्न वजा वजावट, वजावट म्हणजे जेवढी तुम्ही गुंतवणूक केली आहे ती. वार्षिक उत्पन्न 2,40,000 आहे आणि वजा 20,000 करायचं, कारण हे गुंतवलेले पैसे.
2,40,000 मधून 20,000 वजा केला किती राहणार? किती? 4,000. 2,40,000 मधून 20,000 वजा केले. 2,40,000 मधून 20,000 वजा केले. हा, 2,20,000. आता या व्यक्तीचं वय समजा, या व्यक्तीचं या व्यक्तीचं वय समजा 35 वर्ष आहे. वय पण महत्वाचं आहे, कारण वयानुसार वेगवेगळा कर बसतो. तुम्हाला वेगवेगळे टेबल दिलेले आहेत, 3 टेबल दिलेले आहेत. त्यामुळे वयानुसार तो कोणत्या टेबलमध्ये येणार, त्या व्यक्तीचं जे कर आहे, आयकर आहे, ते कोणत्या टेबलनुसार कॅल्क्युलेट होईल किंवा त्याचं कॅल्क्युलेशन करता येईल. आयकर जे कम्प्युट केलं जातं किंवा त्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं ते प्रत्येक टेबलनुसार, प्रत्येक वयासाठी वेगवेगळा टेबल आहे. आता आपला जो करपात्र उत्पन्न आलं ते 2,20,000 आलेले, म्हणजे त्या व्यक्तीला 2,20,000वर आता कर भरावा लागणार आहे. तो व्यक्ती 35 वर्षाचा आहे, तर आता त्याला किती टॅक्स भरावा लागेल हे आपल्याला शोधायचं. त्याचं करपात्र उत्पन्न, आधी करपात्र उत्पन्न काढून घ्यायचं. करपात्र उत्पन्न म्हणजे जे पण वार्षिक उत्पन्न येईल त्याच्यातून वजा करून उरलेलं जे आहे ते करपात्र उत्पन्न असतं. करपात्र उत्पन्न, आता हे उत्पन्न बघायचं, टेबल बघायचं. आपल्याला टेबल दिलेले आहेत बघा पुस्तकामध्ये, 3 टेबल दिलेले आहेत. त्याच्या आधी आपण ते आधी बघूया, टेबल बघूया. बघा हे सगळं वजावट मध्ये येतात. तुम्ही याच्यामध्ये जर कुठे पैसे टाकतायत ते वजा होतात आपल्या उत्पन्नातून. जीपीएफ मध्ये तुम्ही पैसे टाकले, म्युच्युअल फंड मध्ये टाकले, समजा घेतलंय, पीपीएफ मध्ये, पॉलिसी ज्या आपल्या वेगवेगळ्या पॉलिसी असतात त्याच्यामध्ये, असं वेगवेगळ्या ठिकाणी जर तुम्ही पैसे गुंतवले तर ती वजावट असते. काय म्हणतात त्याला? वजावट. गृह कर्ज, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, पोस्टात केलेली गुंतवणूक, सुकन्या समृद्धी योजना, जीपीएफ जनरल प्रॉव्हिडंट फंड आहे, आरोग्य विमा आहे, शैक्षणिक शुल्क आहे, म्हणजे मुलांच्या फीचे पैसे 2 मुलांसाठी, ते पण टॅक्स फ्री असतं. ठीक आहे. आता ह्याच्यात जर तुम्ही कुठे गुंतवणूक करत असाल तर ते वजा होऊन जातं. आता हे बघा, हे 3 सारणी दिलेली आहेत आपल्याला. सारणी 1 जी आहे ती 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींसाठी आहे. म्हणजे ज्यांचं वय 60 पर्यंतचं आहे, म्हणजे 60 पर्यंत, 35, 40, 20, 25 काही असो, 60 वयापर्यंतसाठी लोकांसाठी ही सारणी आहे. त्यानंतर दुसरी सारणी जी तुम्हाला दिलेली आहे ती ज्येष्ठ नागरिकांसाठी दिली आहे, ही सारणी 2. ही ज्येष्ठ नागरिक वय वर्ष 60 ते 80, ज्यांचं वय 60 ते 80 मध्ये आहे त्यांच्यासाठी ही सारणी आहे. आणि तिसरी सारणी जी आहे ते 80च्या अधिक ज्यांचं वय आहे, अति ज्येष्ठ नागरिक, म्हणजे वय वर्ष 80 पेक्षा जास्त ज्यांचं वय आहे त्यांच्यासाठी ही सारणी. मग आपला जो ज्याचा पण आयकर मला शोधायचा आहे त्याचं वय किती आहे ते आधी महत्वाचं आहे. त्याच्या वयाप्रमाणे तो कोणत्या सारणीमध्ये त्याला आपण बसवायचंय ते कळतं आपल्याला. आता आपला जो हा ए व्यक्ती आहे तो ए व्यक्ती आहे 35 वर्षाचा, तर याचा अर्थ तो कोणत्या सारणीत येणार, त्याचं जर आयकर शोधायचं आहे तर कोणत्या सारणीनुसार शोधायचं? सारणी 1, 2 की 3? कोणत्या सारणीत येणार? त्याचं वय 35 वर्ष आहे. पहिली सारणी जी आहे ती 60 वर्षापर्यंतच्या व्यक्तींसाठी आहे. दुसरी सारणी 60 ते 80 या वयोगटातील लोकांसाठी आहे. आणि तिसरी सारणी 80 पेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. तर हा जो ए व्यक्ती आहे तो 35 वर्षाचा जर असेल तर त्याला जो आयकर भरावा लागेल तो कोणत्या सारणीनुसार आपण कॅल्क्युलेट करणार? सारणी 1, 2 की 3? कोणत्या सारणीनुसार?
अरे सारणी 1 मध्ये 60 वयापर्यंतची व्यक्तींचं जे कॅल्क्युलेशन आपल्याला आयकर जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर पहिली सारणी मॅडम 60 ते 80 वाल्यांसाठी दुसरी, 80 पेक्षा अधिक वय आहे तर तिसरी. पण आपला जो ए व्यक्ती आहे तो 35 वर्षाचा आहे, मग त्याचा आयकर जर आपल्याला शोधायचा आहे तर कोणत्या सारणीनुसार शोधणार? 1, 2 की 3? कोणत्या? एक, पहिल्या की दुसऱ्या की तिसऱ्या? त्याचं वय किती आहे त्या व्यक्तीचं? मी जे गणित तुम्हाला सांगितलंय त्या व्यक्तीचं वय किती आहे? वय बघा ना किती आहे त्याचं. ए व्यक्तीचं वय किती दिलंय तुम्हाला? 35 वर्ष. मग तो कोणत्या सारणीत, त्याचा जो आयकर आहे तो कोणत्या सारणीनुसार आपण काउंट करणार? कोणती सारणी? सारणी 1 येणार ना मुलांनो, कारण सारणी 1 मध्ये 60 वर्षापर्यंतच्या व्यक्ती आहेत. 60 वर्षापर्यंत म्हणजे 60 पेक्षा कमी वय असलेले सगळे जे आहेत ते या सारणीमध्ये येणार. मग वय 35 असू दे, 40 असू दे, 50 असू दे, कारण 60 पर्यंतच्या व्यक्तींसाठी सारणी 1 आहे. मग त्या व्यक्तीचं वय जर 35 वर्ष आहे त्याचा अर्थ त्याला सारणी 1 प्रमाणे आयकर भरावा लागणार आहे. ठीक आहे. आता सारणी 1 आपण बघायची, कारण आता तो त्याचं वय 35 वर्ष असल्यामुळे सारणी 1 आपल्याला चालणार आहे. आता सारणी 1 जी आहे त्याच्यात पण वेगवेगळे स्लॅब दिलेले आहेत. स्लॅब म्हणजे काय? तर वेगवेगळे असे बघा टप्पे दिलेले आहेत उत्पन्नाचे. हे बघा, करपात्र उत्पन्नाचे टप्पे. आता टप्पे कसे दिलेत बघा. आता ज्याचं करपात्र उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे, 2,50,000 पर्यंत, ते या पहिल्या स्लॅब मध्ये येणार. सारणी 1 मधल्या पहिल्या स्लॅब मध्ये. जर उत्पन्न 2,50,000 1 ते 5 लाखापर्यंत आहे ते दुसऱ्या स्लॅब मध्ये येणार. 5 लाख ते 10 लाख पर्यंत आहे ते तिसऱ्या स्लॅब मध्ये येणार. आणि 10 लाख पेक्षा अधिक ज्यांचं करपात्र उत्पन्न आहे, करपात्र उत्पन्नाचे टप्पे. आता मला सांगा की जर ए या व्यक्तीचं करपात्र उत्पन्न किती होतं? आपण काढलं बघा करपात्र उत्पन्न. हे बघा इथे शेवटी आपण काढले. करपात्र उत्पन्न म्हणजे वार्षिक उत्पन्नातून वजावट जी आहे ती आपण वजा केली आणि उरलेलं जे उत्पन्न आहे ते करपात्र उत्पन्न आहे. ते आहे 2,20,000. आता 2,20,000 जर करपात्र उत्पन्न आहे तर यात 1, 2, 3, 4 पैकी कुठल्या टप्प्यामध्ये ते उत्पन्न बसतं ते सांगा. पहिल्या टप्प्यात बसेल, दुसऱ्या? त्या उत्पन्नावरून ठरवायचं. आपलं वार्षिक उत्पन्न किती आलेलं आहे? 2,20,000. मग 2,20,000 कोणत्या टप्प्यात बसतं? इथे पहिल्या टप्प्यात बसतं, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? पहिला टप्पा आहे तो 2.5 लाखापर्यंतच आहे, म्हणजे 2.5 लाखापर्यंत. पहिल्या मॅडम पहिल्या टप्प्यात बरोबर. कारण पहिला टप्पा जो आहे तो 2.5 लाखापर्यंतच आहे. दुसरा आहे तो 2.5 ते 5 लाखापर्यंतच आहे. तिसरा जो आहे तो 5 ते 10 लाखापर्यंतच आहे. आणि चौथा जो आहे तो 10 लाखापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे ते चौथ्या टप्प्यामध्ये येणार. आता आपला जो ए व्यक्ती आहे त्याचं करपात्र उत्पन्न 2,20,000 आहे. याचा अर्थ तो पहिल्या टप्प्यात बसतो, कारण पहिला टप्पा 2,50,000 पर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी पहिला टप्पा आहे. हा ए व्यक्ती याच टप्प्यात बसतो ना, कारण त्याचं उत्पन्न 2,50,000 पर्यंतच्याच रेंज मध्ये आहे. आता 2.5 लाखापर्यंत, 2,50,000 पर्यंत ज्यांचं करपात्र उत्पन्न आहे त्या व्यक्ती कशा आहेत बघा. त्यांच्यावर करमुक्त, करमुक्त, करमुक्त म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2,50,000 पर्यंत आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी आहे, 2,50,000 आणि त्याच्यापेक्षा कमी ज्यांचं उत्पन्न आहे
त्यांना सरकार आणखी सवलत देतं की त्यांना कोणत्याच प्रकारचा कर भरावा लागत नाही. म्हणजे करमुक्त असतात ती लोक. म्हणजे हा जो ए व्यक्ती आहे त्याला किती कर भरावा लागेल? हा जो ए व्यक्ती आहे त्याला किती कर भरावा लागेल? करमुक्त आहे तो. करमुक्त म्हणजे त्याला काहीच, कारण त्याचं उत्पन्न कमी आहे. त्याचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा सरकारने आपल्याला खूप सवलत दिलेली आहे. पहिलं तर वजावट पण वजा करायची. जिथे मी सेव्हिंग केलेलं आहे, पोस्टात केलंय, मी घरासाठी कर्ज घेतलंय तिथे केलंय, असं वेगवेगळं सेव्हिंग ती आधी वजा होणार. ती वजा केल्यानंतर पण जे करपात्र उत्पन्न आलं त्याच्यात पण 2.5 लाखापर्यंत तुम्हाला करच नाही भरावा लागणार. पहिले तुमचे जर करपात्र उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, 2.5 लाखापर्यंत आहे, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इन्कम टॅक्स, आयकर भरावा लागतो की लागत नाही? 2.5 लाखापर्यंत जर करपात्र उत्पन्न आहे तर तुम्हाला इन्कम टॅक्स, आयकर भरावा लागणार आहे की नाही? थम्स अप आहे. लागणार आहे का त्या ए व्यक्तीला की नाही भरावा लागणार आहे आयकर? त्याला भरावा लागणार आहे का की नाही भरावा लागणार आहे कर? हो की नाही? भरावं लागणार आहे की नाही? नाही. एवढं रामायण झाले, एवढं सगळं रामायण सांगितलं तरी कोण उत्तर नाही. भरावा लागणार नाहीये, कारण पहिल्या टप्प्यात जर तुम्ही येताय तर पहिल्या नाही. टप्प्यामध्ये तुम्ही नाही भरावा लागणार, कारण पहिल्या टप्प्यामध्ये तो व्यक्ती बसतोय सारणी 1 मधल्या पहिल्या टप्प्यात, आणि पहिल्या टप्प्यात जे बसतात त्यांना कोणत्याच प्रकारचा कर भरावा लागत नाही. म्हणजे तो जो आहे तो कर देणार नाहीये अजिबातच सरकारला, कारण त्याचं उत्पन्नच कमी आहे. कळतं का? ज्यांचं उत्पन्न 2,50,000च्या वर जाईल ना करपात्र उत्पन्न, त्यांना कर भरावा लागतो. 2,50,000पेक्षा जास्त उत्पन्न असणं, त्यांना थोडाफार तरी, जसं आता त्याप्रमाणे कोणत्या स्लॅब मध्ये बसतात, कोणत्या टप्प्यात बसतात. पहिल्या टप्प्यात तर कर नाहीये, दुसऱ्या टप्प्यात आहे कर थोडा 5%, तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखी जास्त कर आहे, आणि चौथ्या टप्प्यात तर त्याच्यापेक्षा अधिक कर आहे. कळलं का? कळते की नाही? येस मॅम. ठीक आहे. आता इथे काही गोष्टी आहेत आणखी, त्या आपल्याला माहित पाहिजे. बघा, या काही आयकराच्या संदर्भातील बाबी आहेत. म्हणजे आता जो आपण आयकर शोधला म्हणजे त्या व्यक्तीला काही 0 आयकर भरावा लागेल. पण सगळ्यांनी असे फॉर्म भरून ठेवायचे. जरी तुम्हाला कर भरायला लागणार नसेल तरी पण जर तुम्ही काही कमवताय किंवा तुम्ही जर तुमचं काही उत्पन्न असेल स्वतःच, तर फॉर्म भरायचा असतो सरकारकडे. काही आपण बसलो, कर 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 बऱ्याच जणांना कर बसत नाही. ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे त्यांना कर बसत नाही, पण फॉर्म एक भरून ठेवायचा असतो. मग ते लोक आपल्याला की आपलं उत्पन्नावर किती कर बसणार ते आपल्याला सांगतात, आणि त्याप्रमाणे आपण भरायचं. नाही भरायला लागणार आहे तर बरंच आहे, मग नाही भरायचं. पण एक आपल्याला जर कुठून लोन वगैरे हवं असेल, काही कर्ज हवं असेल, तर आपल्याकडे तो फॉर्म भरलेला असला पाहिजे, तरच आपल्याला बँका वगैरे कर्ज देतात. जर तुम्ही म्हणाल की माझं उत्पन्न तर 2,40,000च आहे, 2 लाखच आहे, तर मी फॉर्म नाही भरत, मी तर तसं पण कर नाही भरणार आहे, 0 कर येणार आहे मला, पण तरी सुद्धा फॉर्म भरून ठेवायचा. कारण
पुढे जर आपल्याला बँकेकडून काही कर्ज हवं असेल किंवा काही हवं असेल तर याचा उपयोग होतो. नाहीतर आपल्याला बँक कर्ज नाही देत जर तुम्ही हा फॉर्म 16 भरला नसेल, जो कर देणाऱ्यांसाठी असतो. ठीक आहे. त्यानंतर आहे इथे काही गोष्टी आहेत आपल्याला. करदाता आहे, वित्तीय वर्ष आहे आणि कर आकारणी वर्ष आहे. करदाता म्हणजे जो कर भरणार आहे व्यक्ती, ज्याचा आयकर देणं अपेक्षित आहे त्या व्यक्तीला करदाता, कर देणारा. मग आयकर नियमावलीमध्ये समाविष्ट असलेल्या नियमांनुसार ज्या व्यक्तीने आयकर देणे अपेक्षित आहे त्या व्यक्तीला करदाता म्हणतात. म्हणजे ज्यांनी कर देणं अपेक्षित आहे नियमानुसार, आयकर नियमावली जी आहे म्हणजे जे रूल्स आहेत इन्कम टॅक्सचे, त्याप्रमाणे जे पण रूल्स आहेत त्याप्रमाणे जे आयकर देणं अपेक्षित आहेत ज्या व्यक्ती त्यांना आयकर देणं आहे की आयकर द्यावा लागणार आहे त्या व्यक्ती म्हणजे करदाता असतात. करदाता म्हणजे आयकर भरणाऱ्या व्यक्ती, जे इन्कम टॅक्स भरतात, सरकारला देतात, ते कोण असतात? ते असतात करदाता. आता वित्तीय वर्ष आणि कर आकारणी वर्ष या दोन गोष्टी कळल्या पाहिजे. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. वित्तीय वर्ष आणि कर आकारणी वर्ष याच्यावर खूप प्रश्न येतात, त्यामुळे ते कळले पाहिजे. वित्तीय वर्ष काय असतं आणि कर आकारणी वर्ष काय असतं. कर आकारणी वर्ष असे दोन वर्ष. आता कसं असतं माहितीये का, आपलं जे नॉर्मल वर्ष जे आहे ते 1 जानेवारीला सुरू होतं. 1 जानेवारीला सुरू होतं ते 31 डिसेंबरला आपलं वर्ष संपतं. बरोबर आहे. आपलं जे वर्ष आहे ते 1 जानेवारीला सुरू होतं. 1 जानेवारीला सुरू होतं आणि संपतं कधी? 31 डिसेंबर. बरोबर की नाही? आपल्या कॅलेंडर मध्ये पण तसंच आहे. 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर पर्यंतच्या तारखा असतात. बरोबर आहे. आता हे झालं आपलं नॉर्मल वर्ष जे आहे ते 1 जानेवारीला सुरू होतो, 31 डिसेंबरला संपतं. आता वित्तीय वर्ष काय असतं? वित्तीय वर्ष हे तर आपलं जनरल आपण जे वर्ष आहे आपलं ते जानेवारी टू डिसेंबर असं असतं. पण हे जे वित्तीय वर्ष आहे ना, वित्तीय फायनान्शियल इयर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये त्या, हे वित्तीय वर्ष सुरू कधी होतं माहिती आहे? ते सुरू होतं कोणत्याही वर्षाच्या 1 एप्रिलला. 1 एप्रिलला सुरू होतं. कधी सुरू होतं वित्तीय वर्ष? 1 एप्रिल. आता समजा हे वर्ष 2026 आहे ना, मग हे जे आता येणारं जे वित्तीय वर्ष आहे ते 1 एप्रिल 2026 पासून सुरू होणार ते 31 मार्च 2027 पर्यंत चालू राहणार. या वर्षी 1 एप्रिलला सुरू झालेलं आता पण कोणतं तरी वित्तीय वर्ष चालू आहे, त्या आधीच, याच्या आधीचं वित्तीय वर्ष ते. पण याच्या पुढे जे आता येणारं वित्तीय वर्ष आहे ते 1 एप्रिल 2026 एप्रिल महिन्यात 1 तारखेला सुरू होणार तुमचं वित्तीय वर्ष. ते संपणार कधी? पुढच्या वर्षीच्या म्हणजे 2027च्या 31 मार्चला संपणार आहे. 31 मार्च 2027ला ते वित्तीय वर्ष संपणार आहे. कळलं? कळलं? वित्तीय वर्ष. आता या वर्षामध्ये माझं जेवढं पण उत्पन्न आहे ते उत्पन्न सगळं कॅल्क्युलेट, म्हणजे इकडून समजा मला कोणत्या घराचं भाडं येते, मला समजा शेतीतून काहीतरी पैसे मिळतात, मला नोकरीतून मिळतात, माझा काहीतरी व्यवसाय, असं सगळ्या माध्यमातून जेवढे पण पैसे येणार त्याची टोटल केली जाते. म्हणजे वर्षभरात, पूर्ण वर्षभरात 1 एप्रिल पासून 31 मार्च पर्यंत माझं जेवढं उत्पन्न माझं आहे ते कॅल्क्युलेट केलं जातं आणि मग त्याच्यावर आता आपण बघितलं मगाशी त्याप्रमाणे सगळं आयकर शोधला जातो. आणि तो जो आयकर आहे पूर्ण वर्षाचा आधी उत्पन्न बघितलं जातं, मग त्याच्यावर कर बसवला जातो आणि तो जो कर असतो की ना आयकर
तो आपल्याला त्याच वर्षी नसतो भरायचा, या वित्तीय वर्षामध्ये नसतो भरायचा. हे जर वित्तीय वर्ष असेल तर त्याच्या पुढचं वर्ष जे आहे ते कर आकारणी वर्ष आहे, की ज्या वर्षामध्ये आपण कर ऍक्च्युली भरतो आधीच्या वर्षीचा. 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 या वर्षामध्ये, हे एक वर्ष आहे, या एक वर्षामध्ये माझं जेवढं पण उत्पन्न आहे त्याच्यावर जो आयकर बसवला जातो तो मी पुढच्या वर्षी म्हणजे 1 एप्रिल 2027 ते 31 मार्च, किती, 31 मार्च, 1 एप्रिल 2027 ते 31 मार्च 2000 किती असणार, 28. या वर्षामध्ये मी तो जो कर आहे या वर्षातला, कोणत्या वर्षातला, या 1 एप्रिल 2026 पासून 31 मार्च 2027 या वर्षामध्ये माझं जेवढं पण उत्पन्न आहे त्या उत्पन्नावरील कर मी त्याच वर्षी नसतो लगेच भरायचा, वर्ष संपल्या पुढील पूर्ण वर्षभरात तुम्हाला तो भरायचा असतो, आधीच्या वर्षीचा कर. म्हणजे तुम्ही या वर्षाचा जो कर आहे तो या वर्षात भरणार आहे, 1 एप्रिल 2027 ते 31 मार्च 2028. मग याला म्हणायचं कर आकारणी वर्ष. काय म्हणायचं, एक असं वित्तीय वर्ष म्हणजे ज्याच्यातलं कर कॅल्क्युलेट केला जातो, आणि त्याच्या पुढचं जे वर्ष असतं ते कर आकारणी वर्ष असतं. आता मी समजा तुम्हाला असं विचारलं, नीट लक्ष द्यायचं, मी समजा तुम्हाला असं विचारलं की समजा वित्तीय वर्ष 1 एप्रिल 2005 ते 31 मार्च 2006 आहे, तर कर आकारणी वर्ष काय आहे? कोण सांगेल? कर आकारणी वर्ष म्हणजे या वर्षाचं जे कर आहे तो मी या वर्षी भरणार आहे, ते वर्ष म्हणजे कर आकारणी वर्ष. मग ते पुढचं वर्ष असतं. मग कोणतं वर्ष असणार, कर आकारणी वर्ष कोणतं असणार? आता हे 31 मार्च 2006 ला संपणार वर्ष. आता त्याच्या पुढचं वर्ष सुरू होणार 1 एप्रिल किती सांगा बघू, 1 एप्रिल, हा मार्चला संपलं वर्ष, 31 मार्चला संपलं. आता त्याच्या लगेच पुढच्या दिवशी म्हणजे 1 एप्रिल 2006 ला नवीन वर्ष सुरू झालं, वित्तीय वर्ष, ते 31 मार्च 2007 या वर्षामध्ये तुम्हाला या वर्षीचा 1 एप्रिल 2005 ते 2006 कर आकारणी वर्ष 2006 ते 2007 असतं. कळतंय की नाही? हे आपल्याला माहित पाहिजे. समजा वित्तीय वर्ष 2012 ते 2013 असेल, 2012 म्हणजे 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2013 असेल वित्तीय वर्ष, तर कर आकारणी वर्ष काय असेल सांगा? यायला 2013 ते 2014. जर एक, व्हेरी गुड, 2013 ते 2014, 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2014. आता समजा मी तुम्हाला असं विचारलं की कर आकारणी वर्ष जर 2008 ते 2009 असेल तर वित्तीय ज्या वर्षामध्ये मी कर भरलाय पण तो कर कोणत्या हा आपण भरतो या वर्षी, तर त्याच्या आधीच्या वर्षीचा कर आपण भरतो. मग वित्तीय वर्ष कोणतं असणार? जर कर आकारणी वर्ष 2008 ते 2009 असेल तर वित्तीय वर्ष काय असणार? कर आकारणी वर्ष म्हणजे ज्या वर्षी मी कर भरलाय, पण मी तो कर कोणत्या वर्षाचा भरलाय? आता हे मी भरलेला आहे 2008
2009ला मी कर 2007 भरलाय ते पण तो 2008. आधीच्या वर्षीचा असतो. 2000 7 ते 2008. किती 2007 ते 2008. काय नाव आहे दादा तुझं? हा, तुझं नाव काय दादा? राजकिरण गजानन पवार. हा, व्हेरी गुड, बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे वित्तीय वर्ष दिलं तर त्याच्या पुढचं वर्ष कर आकारणी वर्ष, आणि कर आकारणी वर्ष दिलं तर त्याच्या आधीचं वर्ष वित्तीय वर्ष असतं. ठीक आहे, कळलं एवढं? हे बघ, इथे करदाता सगळं तुम्हाला व्याख्या दिलेल्या आहेत. वित्तीय वर्ष काय असतो, वित्तीय वर्ष म्हणजे काय बघा, इथे व्याख्या दिलेली आहे. वित्तीय वर्ष, ज्या 1 वर्षाच्या कालावधीत उत्पन्न मिळवले म्हणजे पैसे आपण कमवले त्या वर्षाला वित्तीय वर्ष असं म्हणतात. म्हणजे ज्या वर्षामध्ये आपण उत्पन्न मिळवलं ते वित्तीय वर्ष. 1 एप्रिल ते 31 मार्च हे वित्तीय वर्ष असते. एखाद्या वर्षाच्या 1 एप्रिलला सुरू होऊन पुढच्या वर्षीच्या 31 मार्चला संपणारं जे वर्ष आहे ते वित्तीय वर्ष असतं. त्यानंतर कर आकारणी वर्ष म्हणजे काय, तर वित्तीय वर्षाच्या लगतच्या म्हणजे लगेचच लागून पुढील वित्तीय वर्षास, म्हणजे हा जो वित्तीय वर्ष आहे त्याच्या पुढच्या वर्षाला आपण कर आकारणी वर्ष असं म्हणतो. ठीक आहे, कळलं की नाही? कळून गेलंय सगळं? आता आपल्याला इथे सराव संच 6.2 आहे. इथे बघा, तुम्हाला सारण्या दिलेल्या आहेत. 3 सारण्या दिल्यात वयाप्रमाणे. पहिली सारणी ही 60 पेक्षा कमी वयाची जी लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. दुसरी 60 ते 80 मधली जी वयाची लोक आहेत त्यांच्यासाठी आहे. आणि तिसरी सारणी 80च्या पुढील वयाच्या लोकांसाठी आहे. तर तुम्हाला फक्त सारणी बघून सांगायचंय की त्या व्यक्तींना कर भरावा लागणार आहे की नाही लागणार, कारण तुम्हाला करपात्र उत्पन्न दिलेले. मग बघायचं की सारणी कोणती आहे, कोणत्या सारणीत ते बसणार आहेत, पहिल्या सारणीत, दुसऱ्या की तिसऱ्या. कारण वय बघायचं, त्याच्यासाठी वयानुसार आपण कुठली सारणी बघायची ते ठरवायचं. आणि मग टप्पा बघायचा, उत्पन्न टप्पा कुठून ठरवतो, उत्पन्नावरून. सारणी वयावरून ठरवणार, सारणी 1, सारणी 2 की सारणी 3 बघायची आपल्याला, ती वयावरून. आणि त्या सारणीमध्ये टप्पा कुठला बघायचा, कारण 4 टप्पे आहेत, 1 2 3 4 प्रत्येक सारणीमध्ये. तर त्या टप्प्यामध्ये कोणत्या टप्प्यात बसते, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, मग त्यानुसार त्याला कर भरावा लागणार आहे त्या व्यक्तीला की नाही ते तुम्हाला कळेल. आता पहिली जे निकिता आहे ती किती वयाची आहे बघा, निकिताचं वय किती आहे, 27. आता 27 वय आहे, म्हणजे कोणती सारणी बघायची आपल्याला, सारणी 1 की सारणी 2? सारणी पहिली सारणी पहिली. ठीक आहे, पहिली सारणी, बरोबर. आता उत्पन्न बघा किती आहे, 2,34,000. मग टप्पा कोणता येणार, कोणत्या टप्प्यात ती व्यक्ती बसते ते बघूया. पहिल्या टप्प्यात, बरोबर. मग पहिल्या टप्प्यात काय दिलंय, पहिल्या टप्प्यात काय दिलेलं आहे, करमुक्त. करमुक्त याचा अर्थ त्या व्यक्तीला कर भरावा लागणार आहे की नाही. मग इथे लिहायचं नाही, तुम्हाला फक्त एवढंच बघायचंय की कर भरायचा आहे की नाही. किती कर आहे ते नाही काढायचंय, कॅल्क्युलेट नाही करायचंय, फक्त ओळखायचं की तो व्यक्ती कर भरणार आहे की नाही. तर ही जी कुमारी निकिता आहे ती कर भरणार आहे की नाही, पहिली नाही. त्यानंतर आता श्री कुलकर्णी आहे, त्यांचं वय 36 वर्ष आहे, म्हणजे कोणती सारणी बघायची, पहिली. आता उत्पन्न बघा, उत्पन्न 3,27,000 आहे,
मग कोणत्या टप्प्यात येणार ते उत्पन्न? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या? दुसऱ्या. दुसऱ्या. आता दुसऱ्यामध्ये ते करमुक्त नाहीयेत. दुसऱ्यामध्ये थोडाफार 5% कर तरी भरावा लागणार आहे, म्हणजे काहीतरी भरावा लागणार आहे. अजिबात नाही भरावा लागणार असं नाही, म्हणजे यांना कर भरावा लागणार आहे. बरोबर? आयकर भरावा लागणार आहे. बरोबर आहे? भरावा लागणार आहे ना. दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे कर 5%. आता श्रीमती मेहता आहेत. श्रीमती मेहता 44 वर्षांच्या आहेत. म्हणजे कोणती सारणी बघायची? पहिली. पहिली. आता कोणत्या टप्प्यात येणार त्या? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या? 5,82,000. तिसऱ्या. तिसऱ्या. म्हणजे त्यांना कर भरावा लागणार आहे का? हो. हो. म्हणजे आयकर भरावा लागेल. इथे भरावा लागेल असं लिहा. भरावा लागेल, भरावा लागणार नाही असं लिहा. असं लिहा इथे उत्तर. आयकर भरावा लागणार नाही. पहिलीला नाही येणार. भरावा लागणार नाही. आणि दुसरीला आणि तिसऱ्याला आयकर भरावा लागणार आहे. चौथं बघा. चौथं 64 वय आहे. कोणती सारणी बघायची 64 वया? भरावा लागणार आहे का? श्री बजाज कोणती सारणी बघणार? पहिली, दुसरी, तिसरी. 64 वय आहे. कोणती सारणी? ठीक आहे, चला आपली वेळ संपलेली आहे. सगळे गायब झालेले. वय वर्ष 64 म्हणजे दुसरा टेबल बघावा लागणार. दुसरी सारणी बघावी लागणार. पण त्यांना कर भरावा लागणार आहे, कारण ते माझ्यामध्ये तिसऱ्या स्लॅब मध्ये येणार. तिसऱ्या टप्प्यामध्ये. आणि यांची तिसरी सारणी येणार. ते करमुक्त आहेत, कारण 4,50,000 आहे. 5 लाखापर्यंत करमुक्त आहेत तिसऱ्या सारणीमध्ये. त्यामुळे यांना पण आयकर भरावा लागणार नाही, कारण तिसऱ्या सारणीमध्ये 5 लाखापर्यंत करमुक्त आहेत आणि यांचं उत्पन्न 4,50,000 आहे. याचा अर्थ ते करमुक्त असणार. हे बघा, 5 लाखापर्यंत करमुक्त आहेत, कारण त्यांचं वय जास्त आहे ना, म्हणून. ठीक आहे, आपला वेळ संपलेली आहे. ठीक आहे, बाय. बाय बाय.